नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेन न्यूज. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतीचं घराचं नुकसान होत असताना दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये जो नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारा जो तरसोड बायपास हायवे आहे, परंपरेचा शाही स्पर्श, प्रत्येक नक्षीत दडलेली सोन्याची अप्रतिम कलाकुसर, भंगाळे गोल्ड. या हायवेलाही कुठेतरी भराव खचल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी पुलालाही तडे गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाहीची जी टीम आहे ती या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करत आहे. आज या ठिकाणी काल रात्री जे असतील जळगाव जिल्ह्याचे SP नाहीचे अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन याची पाहणी केली होती. 15 ऑगस्ट रोजी अजून 1 वर्ष पूर्णही होत नाही. 15 ऑगस्ट रोजी या पुलाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं होतं, जनतेसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आत्ता भराव खचल्यामुळे कुठेतरी धोक्यादायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासना असेल नाही असेल यांनी हा पूल जो आहे तो सामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. आत्ता आपण दृश्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी रेल्वे जो आस्वदा रेल्वे उड्डाण पूल आहे, या उड्डाण पुलाच्या जवळ भराव खचल्याने या ठिकाणी हा पूल कुठेतरी धोकादायक ठरलाय. त्यामुळेच नाही प्रशासनाने हा पूल जो आहे वाहतुकीसाठी तूर्त बंद केलेला आहे. आपण जर बघितलं तर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते. जो नाहीची कामाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या 1 वर्षभरापूर्वीच याचं उद्घाटन झालं होतं 15 ऑगस्ट रोजी. मात्र आता या ठिकाणी या पुलाची अवस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी रोष व्यक्त केला जाते. आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेती लागत असल्यामुळे काळी माती पण आहे. कदाचित काळी माती असल्यामुळे पण हा भराव खचला जाऊ शकतो असं आम्ही काही तज्ज्ञांशी जेव्हा बोललो होतो त्या तज्ज्ञांचं मत असं होतं की या ठिकाणी जी काळी माती आहे त्या काळी मातीमुळे पण हा भराव जो आहे तो तग धरत नसल्यामुळे हा भराव या ठिकाणी खचल्याचं पाहायला मिळते. आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी नाहीची जी टीम आहे ती कुठेतरी युद्ध पातळीवर या ठिकाणी काम करत आहे. या ठिकाणी मिक्सर असेल किंवा इतर काही साधनं असतील या ठिकाणी आणली जात आहेत. आणि आत्ता कुठेतरी प्रशासनाने हा जो बायपास होता या बायपासमुळे शहरात जी ट्रॅफिक होती ती कुठेतरी वळवली गेली होती आणि त्यामुळे जळगावच्या शहरात अपघाताचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र आता कालपासून हा जो भराव खचल्यामुळे आणि हा जो मार्ग आहे तो नागरिकांसाठी बंद केल्यामुळे जी वाहतूक आहे ती जळगाव शहरामध्ये वळवल्यामुळे जळगाव शहरामध्ये कुठेतरी आता वाहतुकीचा ताण पडणार आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, तरसोड बायपास.